श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे सोमवार आणि तारीख आहे 20 जुलै 2026. तर आपण आता गाडी काढली आणि आलो आहे आपण पहिली ओबरमध्ये एक ट्रिप लागली आपल्याला बांद्रा टर्मिनलची. कस्टमरच्या पिकअप लोकेशन लावलं आहे, इथं थांबलो आहे. व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही कारण तुम्ही बघितलं असेल तर रात्री आपली गाडी पंक्चर झाली होती, त्यामुळे सकाळी पंक्चर वगैरे काढली आणि पाऊस पण होता, त्यामुळे थोडंसं लेट झालो निघायला. आज आपल्याला एअरपोर्टला जायचं होतं, पण तो प्लॅन आपण आजचा उद्यावरती ढकलला आहे. उद्या तो एअरपोर्टचा व्हिडिओ बनवू. तर आता सध्या आपण आलो आहे लोकेशनला. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल. 1 वाजता जाऊन आपण 8, 8:30, 9 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत काम केलं. 3800 रुपये अर्निंग झाले. आज सोमवारचा दिवस आहे, अर्निंग थोडी कमी होईल पण ठीक आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता जातो, पिकअप करतो, ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला देतो अपडेट. या ट्रिपचे किती पैसे मिळाले काय सांगतो तुम्हाला. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. हे बघा, ही बिल्डिंग आहे. इथं बी विंगच्या इथे सांगितलं 11:15 झाले. 2 ट्रिप 0 केली होती. CNG भरला आपण आणि आता थांबलो इथं. मग येत आहेत कस्टमर आणि पिकअप करू आणि निघू. तुम्ही बघू शकता 12:45 झालेत आणि गाडी चालली 38 किलोमीटर आणि आपण आता जस्ट ड्रॉप केलं बांद्रा टर्मिनलला. इथून निघालो. आता बघतो ट्रेन वगैरे आहे का. जर ट्रेन वगैरे असेल तर मग थांबूया, नाहीतर मग BKC साईड वगैरे त्या साईडला कुठेतरी जाऊया. ट्रिपा मिळतील तिकडून काहीतरी आपल्याला. पण ट्रेन असल्यावर मला वाटलं थांबलेलंच बरं होईल. तर ठीक आहे, चला बघतो. गाडी थोडी साईडला घेतो, जरा वॉशरूमला जायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, आपण इथं थांबलो होतो, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो आणि एक उबरमध्ये आपल्याला डायरेक्ट सीवूडची एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली. ॲक्सेप्ट पण केली, पण कस्टमरचं लोकेशन तिकडे प्लॅटफॉर्मच्या तिकडे दाखवलं. तिथं गेलो, तिथं काय कस्टमर नव्हतं. थांबलो तिथं, वेट केला. त्याच्यानंतर कस्टमरला कॉल केले 2-3. कस्टमर काय फोन उचलत नाही, मेसेज केले, काय रिप्लाय देत नाही. ट्रिप पण अजून काही कॅन्सल झाली नाही. ट्रिप पण आहे पण कस्टमर कुठे दिसत नाही तिथे. तर बघूया आता काय, थोडा अजून वेट करू, नाहीतर मग आपण कस्टमरचा कॉल येईल आपल्याला बाहेर वगैरे. एखाद्या वेळा कसं काय, कधी कस्टमर ट्रेनमधून आतमधूनच बुक करतात किंवा लांब असल्यानंतर पुन्हा गाड्या भेटत नाहीत म्हणून. तर असा पण काहीतरी प्रकार होऊ शकतो. तर थांबलो, जरा वेट करतो आहे. एक 10 मिनटं थांबू, नाहीतर मग परत कॅन्सल करू आपण. देतो तुम्हाला कॅन्सल होते ट्रिप का भेटते. 550 रुपये दाखवते सीवूडचे. ठीक आहे, आता सध्या पिकावर नाही आहे, रेट कमीच असेल. पण चला 550 तर 550 आपण नवी मुंबईमध्ये तरी निघून जाऊ. तर मित्रांनो, बऱ्याच वेळापासून अपडेट देतो आहे. हे बघा, 5:02 झालेत आणि 85 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता आहे सध्या पनवेल रेल्वे स्टेशनला. आपल्याला जी सीवूडची ट्रिप लागली ह्याच्यातून बांद्रा टर्मिनलहून, ती ट्रिप कॅन्सल झाली मित्रांनो. कॅन्सल झाल्यानंतर मग आपण थोडंसं तिथं बराच वेळ गेला. तरी नंतर दुसरी ट्रेन खूप लेट होती, 2:40ला ट्रेन होती आणि तिथं खूप वेळ गेल्यानंतर मग परत आपण तिथून निघालो 2:40 पर्यंत. मग म्हटलं दुसरीकडे जाऊन तरी BKCला पण बघितलं, सर्च वगैरे काय नव्हता, मग तिथंच थांबलो. मग 2:40ला एक ट्रेन होती नंतर आपल्याला. मग 1-1.5 तास तिथं वेट केल्यानंतर परत एक आपल्याला ट्रेन आली. ट्रेन आल्यानंतर 2-3 बुकिंग वाजल्या आणि त्याच्यात आपल्याला एक खारघरची बुकिंग लागली एक्सेलमध्ये, उबरमध्ये. आलो, कस्टमरला पिकअप केलं आणि ड्रॉप केलं खारघरला. आणि खारघरला जसं ड्रॉप करतो तोपर्यंत आपल्याला पनवेल रेल्वे स्टेशनची खारघरमधून ट्रिप लागली आणि ती आता तिथंच बाजूच्या सोसायटीनं आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता बघूया इथून कोणची आहे. तुमच्याशी बोलत होतो आणि तोपर्यंत एक आपल्याला इथून पनवेल रेल्वे स्टेशनवरच नेरूळची ट्रिप लागली. आपण चाललो होतो CNG भरायला वगैरे, फ्रेश व्हायला, पण तोपर्यंत ट्रिप लागली नेरूळची. ॲक्सेप्ट केली, ॲक्सेप्ट झाली आणि आलो आहे. आता कस्टमर येत आहेत 2 मिनटात आणि त्यांना घेऊन नेरूळला ड्रॉप करू. 3 कांड्या CNG आहे आपल्याकडे, तसा काय प्रॉब्लेम नाही. फक्त वॉशरूमलाच जायचं आपल्याला, तरी कुठेतरी थांबवून जाऊ शकतो. आणि बघूया आता ही ट्रिप एंड केल्यानंतर मग CNG वगैरे भरू नेरूळला. तर कॉल येतो. मित्रांनो, आपल्याला जी नेरूळची ट्रिप होती, म्हणजे सीवूडचीच होती, नेरूळची नव्हती, तर ड्रॉप झाला आहे
25 मिनटामध्ये ड्रॉप झाला. एअरपोर्ट रोडने आलो आपण, त्यामुळे पटकन ड्रॉप झाला. आणि आता रिव्हर्समध्ये गाडी काढतो आहे, इथून काय गाडी सरळ फिरता येत नाही. तर मस्त झालं. हे बघा, टाईम झाला आहे 5:45, 102 किलोमीटर गाडी चालली आणि एकदम मस्त ट्रिप मिळाली. डायरेक्ट रडारमध्ये आली होती, टच केलं, ॲक्सेप्ट झाली. म्हटलं चला बरं झालं. तर एकंदरीत आपलं एक 2,000चं काम झालं आहे 11 वाजता निघून. आता बघूया, अजून आहे आपल्याकडे टायमिंग 9 वाजेपर्यंत, 3-4 तास आहेत. त्याच्यामध्ये किती होते काय होतं. आता जरा CNG भरायचं आहे मित्रांनो. CNGसाठी जात, CNG बघतो आता इथे कुठे आहे का. CNG पंपावरती CNG भरतो, चहा पितो आणि मग आता ऑनलाईन येतो. आता सध्या मी बंद केलं आहे. तर ठीक आहे, देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो, आपण सिवडला थांबलेलो, CNG पंपावरती गेलो. CNG भरायला 8-10 गाड्या होत्या पुढे आणि एक गाडीला जवळजवळ 10-12 मिनटं लावत होते. इतका टाईमपास चालला होता ना, आणि एक गाडी लागत होती. आणि मग मी उबर चालू केलं. 2 कांड्या होत्या, लाईनीतच होतो. तोपर्यंत आपल्याला कोपरखैरण्याची ट्रिप आली 300-350 रुपयाची. मग ॲक्सेप्ट केली, रडारमध्ये होती, ॲक्सेप्ट झाली. मग म्हटलं जाऊ द्या, मी CNGच्या लाईनीतून बाहेर निघालो आणि आलो. आता इथं कस्टमरला ड्रॉप केलं आहे. 10-11 किलोमीटरचेच चांगले पैसे मिळाले. ट्रिप होती म्हणून मी आलो, नाहीतर CNG भरणार होतो. पण आता तिथं नाही. आता इथं वाशीला एक CNG पंप आहे, तर पुढे जातो आणि तिथं CNG भरतो. तर अंदाजे एक 2400 रुपयेपर्यंतचं काम झालं आहे आपलं. चांगलं काम झालं आहे. 6:30 वाजलेत, अजून आपल्याकडे टाईम आहे. 3-1 हजारापर्यंत काम झालं तर मस्त काम होईल. तर ठीक आहे, चला बघूया आता कोणती ट्रिप मिळते ती, आणि CNG भरून देतो अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, टाईम होतं 8:22. गाडी चालली 126 किलोमीटर आणि आपण आता आहे वाशीमध्येच, इन्फिनिटी हॉटेलच्या इथे. तर एक वाशी, आपण CNG भरला वाशीला आणि इनऑर्बिट मॉलच्या तिथे थांबलेलो. तर तिथून आपल्याला एक वाशीमधलीच ट्रिप मिळाली एक्सेलची, 210 रुपये. आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि इथून आपण घराकडची ट्रिप बघतो आहे. एक घराकडची ट्रिप जर झाली तर मग आपलं काम होऊन जाईल आज. तर चाललो आहे आता, बघतो ट्रिप एखादी भेटली तर तुम्हाला देतो अपडेट किती वगैरे काय ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 9:56 झाले, 150 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे कामोठ्यामध्ये. तर वाशीला होतो. वाशीला एक ती छोटी ट्रिप केली एक्सेलची 2 किलोमीटरची, आणि त्याच्यानंतर परत आपल्याला उबरमध्येच एक ट्रिप लागली कामोठ्याची. 420 रुपये दिलेत आपल्याला. 420 रुपये बिल झालं कामोठ्याचं वाशीवरून. चांगले पैसे मिळाले. आलो आहे आता कसं. आणि गो सेडानची होती, महत्त्वाचं म्हणजे एक्सेलची नव्हती. तर आता केलं आहे कस्टमरला ड्रॉप आणि आपली अर्निंग तुम्हाला आता घरी गेल्यानंतर सांगतो. इथून 2 किलोमीटरवरती आपलं घर आहे. फक्त तुम्ही किलोमीटर आणि टायमिंग बघून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, अशा प्रकारे आपण घरी आलो आहे आता. आणि आपण फक्त उबरमध्येच आज काम केलं आहे. उबरचा पास होता आपल्याकडे, तो संपला आहे आता. कालच आपण त्या पासचे पैसे काढलेत, त्यामुळे 2950 रुपये, जवळजवळ 3000 रुपयाला 50 रुपये कमी पडले. पण तसं बघायला तर 3000 रुपये झालेत. काय काय कस्टमरने आपले 50-60 रुपये एक्स्ट्रा दिलेले आहेत, त्यामुळे 3000 अर्निंग झाली आजची. तर तुम्ही बघितलं असेल, 11 वाजता निघालो होतो आपण. सकाळी आपला गाडी पंक्चरचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे तो सगळं सॉल्व्ह करून आपण 11 वाजता निघालो आणि 10 वाजता घरी आलो आहे. तर 2950 रुपयेमध्ये आपण उबरचा पास मायनस करू. उबरचा नाही, सॉरी, ओलाचा पास 66 रुपये. ओलामध्ये एक पण ट्रिप केली नाही, रॅपिडोमध्ये पण नाही केली. आणि CNG म्हणायला गेलं तर 150 किलोमीटर गाडी चालली, तर आपला एक 600 रुपयेचा CNG पकडला मी. तर 600 रुपये आणि 66 रुपये, ते जर माझे 666 रुपये मायनस केले तर 2200-2300 रुपयेपर्यंत आपला आज प्रॉफिट राहतं आहे. तर एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट राहिलं आहे, कमी टायमिंगमध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये 8-9-10 तासामध्ये, 10-11 तासामध्ये. तर जरा लवकर निघालो असतो तर 100% 4000. माझा एक मित्र आहे पनवेलचे, ते जरा लवकर निघाले ते, तर त्यांनी आज 5000पर्यंत अर्निंग नेली. 4500पर्यंत झाली त्यांची. सोमवारीसुद्धा एर्टिगा गाडीमध्ये. आणि असं काय नाही, काम केल्यानंतर सगळीकडे होतं. फक्त तुम्ही जे येईल ते ट्रिप करत राहणे. हा रेट कमी आहे, तो रेट कमी आहे. हा रेट कमी आहेत, मान्य करतो मी, असं नाही. पण एखादा जर ट्रिपचा रेट कमी असला तर एखाद्या ट्रिपमध्ये कंपनी आपल्याला रेट चांगला देऊन ते आपली 20 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने गाडी आणते लेवलमध्ये. तर ठीक आहे,
बघा असं आता उद्या एअरपोर्टचं चाललं आहे. मी त्यांना बोललो आहे जाऊया म्हणून, पण ते बघूया आता उद्या काय होईल. जर गेलो तर नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. तर ठीक आहे मित्रांनो, आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. बघा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. लवकर आपले सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचं, चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. तर भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.